म्हणले मागच्या वर्षी आपल्याकडे माल होता आपला माझा. बर बर. पोटे बोलतो मी, पोटे. हो बोला बोला पटे. हा, तर आपला माल आहे सध्या 700-800 झाड माझे. बर बर बेगर तेलाचा माल आहे, तेले बिल्या काही बागावा माझ्या नाहीये. बर हा, ओके बाग आहे. फक्त एक 7-8 दिवस टाइम आहे बघा. 15-10 तारखेच्या पुढे तोडायचं आपल्याला, 10 तारखेच्या पुढं. बर 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 हा, बाग बी एक नंबर आहे. 7-8 वर्षाचा बाग आहे. बर बर मी 2-3 वर्ष सोलापूर केलेलं आहे. बर पण आता मागच्या वर्षीपासून मी तुमच्याकडे आलो होतो. बर तर मला तुमचा रिझल्ट चांगला वाटला आणि एक नंबर माणूस आहे आपण. नाही नाही, रिझल्ट चांगला वाटला का चांगला आहे? चांगला वाटला म्हणूनच म्हणतो आहेच ना. नाही, आहे नाही, वाटला म्हणजे वाटला म्हणजे त्या शब्दात थोडस जरा वाटलं आणि आहे याच्यात आहे आहे 100% चांगला आहे. तुम्ही शेतकऱ्याचे ना सहकार्य करतात, तुमच्यामुळे जनजागृती होती एवढं 100% आम्हाला माहित पडलंय. बर 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 बर. हा हा हा. पण काय आहे, बाग आपला चांगला आहे. बिगर तेलाचा बाग आहे बरं. तुम्ही तेला नाही बोलले तुमचे व्हिडिओ मी रोज बघतो बरं का. आम्ही अक्षरशः वैतागलो या तेलेला. नाशिकला सुद्धा आवक एवढी असून सुद्धा त्या तेलाचं प्रमाण जास्त आहे. तुमचं संभाजीनगर असेल, बीड असेल, म्हणजे पार पुणे जिल्ह्यात सुद्धा तेलांनी थैमान घातलेलं आहे. मी तुम्हाला नगर पासून मी ना 40 किलोमीटर अंतरावर आहे. बर बर तर काय आहे, मी आलो होतो आपल्या मार्केट बघितलेलं मी सगळं. बर तर नगर पासून मी 40 किलोमीटर अंतरावर आहे. बर बर बर. कडा असते माहिती कडा. हो माहिती माहिती माहिती. हा, मग मी तिथूनच बोलतोय कड्यावरून. बर बर तर बाग चांगला आहे आपला. बिगर तेलाचा बाग आहे. तेल आहे माझ्या बागात नाही. मी लय जपलोय बागाला. बर बर मी आता आपलं ही फोनवरचं बोलणं तिथं आल्यावर तुम्हाला समोर समोर मी भेटणार आहे. बर 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 बर. आणि आम्हाला असं वाटतं निला बोलायला कधी जर तुम्ही असावात. नक्कीच काय मला काय निलाव करायला पण ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस नक्की करतो. पण प्रत्येक ठिकाणी मीच जर थांबलो तर एवढी मार्केट नाही ना वाढू शकत. ती पण आमची अशी सवय नाही. पुन्हा मार्केटला निला बोला तुम्ही असावात. तुम्ही निला बोलायला असले साहेब खरंच फरकच पडतो. शेतकऱ्याचं 1 रुपया का होणार तुम्ही वाढून देतात या आम्हाला खात्रीच पटली. जेवढे तुमचे रोज मी व्हिडिओ बघतो बरं का, खरंच बघतो साहेब. हा, काय सांगा आता तुम्हाला. बर 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 बर. तुम्हाला आता लय व्हिडिओ असं आम्ही बघतो बरं का. बर पण तुम्ही शेतकऱ्याची जेवढा शेतकरी खरं आहे बरं का, कष्ट करतोय. हो 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 हो. आणि ते कष्टाचं फळ फक्त तुमच्यामुळे जागृत झालंय त्यांचं. इथून मागचा शेतकरी तुम्हाला सांगतो साहेब, हा आजपर्यंत शेतकरी आंधळा होता. हा 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 आंधळा होता आंधळा. हा 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 हा. पण आता शेतकरी जागृत झाला. शेतकरी तुम्ही नाही तर दुसरा म्हणतो तो. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. असा विषय तुम्ही चौधरी साहेब तुम्ही असं बोलले एवढं लय आभार आहे आमच्यासाठी. नाही हो, नाही नाही, मला जेवढं फोन कलेक्ट करता येते तेवढं मी करतोय. मी लयच कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला बरं का. हा पण मला काय कॉन्टॅक्ट झाला. मी तुम्हाला इथं आता आज जी बोललोय ना हा ती मार्केटला येऊन तुमच्या समोर होता बोलणार. पण मला 15 दिवस टाइम माल माझा बिस्किट कलर झालाय. मी तुम्हाला फोटो पण टाकलेच बघा. बर 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 फोटो टाकलेले होते. जे नंबर मला त्यांनी व्हॉट्सअप दिला का बर. त्याला व्हिडिओ टाकला, फोटो टाकला. मग बघा जर चलत असेल तर मला तोडायला समजा कलर व्यवस्थित आलेला आहे. मी तेच सांगतो तुम्हाला पुन्हा पुन्हा की तेलाच्या ह्या वादळामध्ये जर एखाद्याचा चांगली बाग अजून पुढे जाणार असेल, पण त्याच्यातनं विरळून आपल्याला काढायचं असेल तर त्या चांगल्यावाल्यांना लवकर येऊन उड्या मारण्यात उपयोग नाही. मग चांगलाच भाग आहे माझा साहेब. आपण त्याच्यामध्ये जर आपल्याला त्यातनं विरळून थोडंसं कमी केलं, मागची फळं फुगणार आहेत आणि हे तेलाचं वादळ काय कायम राहणार नाही, हे संपून जाईल. नाही नाही तेल नाही, पाऊसच नाही साहेब आम्हाला सध्या. नाही नाही, मग हेच सांगतो तुम्हाला. परमेश्वराने पाऊस एवढा दिला की आता तुम्हाला तर पावसाची वाट बघावं लागते. मागच्या वर्षी खूप पाऊस दिला, गेल्या वर्षी खूप दिला, पण या वर्षी पाऊसच नाही ना. आता त्यावेळेस तुम्ही शिव्या दिल्या पावसाला, त्यामुळे पळून गेला पाऊस. आता काय सांगावं चौधरी साहेब, खरंच बरं का, खरंच पाऊस पळून गेला बरं का. आम्हाला पाऊस नाही पण आम्ही बाग आहे ना 1 नंबर आणली. हा हा हा. पण आमच्या इथून मागच्या बाग आहेत ना तेलाच्या कारणाने आमच्या बागा सगळ्या गेलेल्या आता. बर बर. त्याच्यामधून आम्ही वाचून राहिलेलो माणसं आहेत. मग आता तुम्ही अभ्यास केला सगळा, आता जिथं अभ्यास नाही तिथं तेल वाढला. नाही मग आम्ही अभ्यास केला. माझी बाग 7 वर्षाची. बर. म्हणजे फळ मी 4 वर्षापासून विकतोय. हा. पण मी 2-3 वर्ष मी म्हणलं ना तुम्हाला मी सोलापूर केलं.
आणि आता तुमच्या मागच्या वर्षीच फक्त मी तुमच्याकडे आलो होतो. मग तुम्ही एवढा दिवस दुसरीकडे केल्यानंतर माझ्याकडे मागच्या वर्षी आला आणि हा. त्या मागच्या वर्षी आल्याच्या नंतर तुम्हाला असं वेगळं पण काय वाटलं जे बाहेर तुम्हाला पाहायला भेटलं नाही? नाही नाही, वेगळं पण वाटलं ना हा. रेट मध्ये. मी कारण तुम्हाला सांगू का, मी सोलापूरला 26 कॅरेट दिले होते साहेब, बर आणि सोलापूरला 26 दिले आणि तुमच्याकडे 20 कॅरेट पाठवले होते मागच्या वर्षी. बर बर माझी 26 कॅरेटची पट्टी 20,000 रुपये आली सोलापूरला, हा हा आणि तुमच्याकडे जे 20 कॅरेट पाठवले होते का, हा ते माल मी खराब पाठवला होता. बर बर ती पट्टी आली मला 20 कॅरेटची 26,000 रुपये. अरे बापरे, म्हणजे खराब माल असून 26,000 आणि चांगला माल असून 26,000ची 20,000. हा 20,000 असं झालं. जर ती चांगला माल माझ्याकडे 26 कॅरेट पाठवली असती तर पट्टी किती लागली असती? पट्टी 30-35,000 लागली असती. मग मी तिथून पुढे मी सुरुवात केली ना मागच्या वर्षी तुमची. अच्छा, म्हणजे 15,000. त्या 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 26 कॅरेटच्या 25 कॅरेटच्या मी ना हिशोबाने मी तुमच्याकडे सुरुवात केली. माझे जवळपास 100 कॅरेट मागच्या वर्षी तुम्हाला. बर 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 माग मी दुसरीकडे घालत होतो. बर 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 पण ह्या वर्षी मागच्या वर्षीपासून त्याच्यानंतर तिथं मला फटका बसला का पहिल्या वेळेस, हा 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 मी डायरेक्ट सगळा माल, मग मी संपत आलो होतो शेवटला. बर बर आणि मग त्या टायमाला मी फक्त फरक बघितला तुमच्याकडे टाकून आणि तिकडे टाकून 25-20 कॅरेट. बर बर मग त्या टायमाला मला फरक जाणवल्यामुळे मग शेवटला आल्यामुळे मला काही इलाज चालला नाही. आताकडे माझ्याकडे 700-800 कॅरेट माल आहे. मग आता मला सांगा, तुमचं 20 कॅरेट मध्ये जर 10-15,000 वाढत असतील आणि 20 कॅरेट मध्ये 6-7 हजार रुपये वाढले नाही, इकडे तुमच्याकडे. हलक्या मालात वाढली, हलक्या मालात हा, वाढली. हलक्या मालात वाढली. मी जर चांगलं पाठवलं असतं तर तुम्ही म्हणले 30-35 हजार लागले असते. 35,000 समज 30-35 हजार रुपये लागले असते आमचे जास्त. तुमचं ते सोलापूरचा माल जर तुमच्याकडे असता का, हा, मग 30-35 हजार पट्टी लागली असती. माझं धोरणच आहे की मला जे जे भरभरून द्यायचे ते शेतकऱ्याला द्यायचे. अहो, शेतकऱ्याचा फायदा केला तरच उपयोग आहे साहेब, नाही काय उपयोग नाही. शेतकरी मरतोय, मरतोय, पण त्याला काय लोबाडी देत राव. मग आत्महत्या शेतकऱ्याला ह्यासाठीच करावं लागतं, त्याचा कोण वाली नाहीये. अहो, तुम्हाला सांगतो मी बागा तुम्हाला बरं का, ह्या वर्षी मी कॅमेरा बसला साहेब. बर 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 मी CCTV कॅमेरा बसला बागात. मग आता मला सांगा, एवढी मेहनत करतोय, कॅमेरा बसवतोय ना आपण, डोळ्यात एकता आपण मार्केटिंग मध्ये फसतोय. हा, मग मी कॅमेरा बसला काय, मग चोरीचं प्रमाण वाढलं साहेब आमच्याकडं. मग मला सांगा, आता 10-15 रुपयाच्या कमिशन पायी 20 कॅरेटला 200-300 रुपयासाठी जर दुसऱ्याच्या दारात नेलं तर आज आपण 15,000 रुपयातले 300 सोडा, 14,000 लॉस करतोय आपण अशा जर ठिकाणी दिलं तर. म्हणून मी गाडीवाल्यांना नेहमी कमिशनच्या विरोधात आहे. जे द्यायचं ते शेतकऱ्यांसाठीच द्यायचं आणि जेवढं गरज आहे तेवढाच माल बोलायचा. आता मी बुकिंग सुद्धा चालू करणार आहे की तुम्ही एक दिवस येऊन मार्केट डासळू नका. माझी बुकिंग जेवढी आहे तेवढीच मी माल घेणार. ह्या परिस्थितीत जर गेलो तर झाडाव माल राहील, 2 दिवस लेट राहू द्या, पण माल मार्केटमध्ये आल्यानंतर तो विकावाच लागतो आणि मंदी झाली की त्याला सामोरं जावं लागतंय. हा, बरोबर आहे ना. नाही ना, ते करू आपण, काळजी करू नका. तर तुम्ही एवढं अभ्यास केला 20 कॅरेट मध्ये 25 कॅरेट आणि एवढं पोट भरून बोलला, माझं तेच समाधान झालं की आज मला मोठा शेतकरी तर माझ्यावर भरभरून प्रेम करतोय, पण माझा छोटा शेतकऱ्याला मला मोठं करायचं. अहो, छोटं माझ्याकडे तुम्हाला सांगतो, माझे झाड किती माहिती का, 800. हा, 800 झाडात मी त्याला लय जीव लावतो, खोडापासून तर शेंड्यापर्यंत. तुम्हाला सांगतो, बर बर जीव लावाच लागतो साहेब. तेवढं देते आपल्याला. मागच्या वर्ष मी गरीब माणूस आहे, मला तुम्हाला सांगतो डाळिंब नव्हतं ना त्याच्या अगोदर मला मी रोजंदारी लोकांची 200-300 रुपये 400 रुपयाने मग 4-5 वर्षापूर्वी 400 रुपये रोज होता गावाकडे. बर बर डाळिंबामुळे 2 वर्षात मला 10-15 लाख रुपयाचं उत्पन्न झालंय. मग आता मला सांगा ना, एवढं चांगले दिवस येत आहेत त्यातूनही अजून फसत असेल तर मार्केटिंग मध्ये आपण सुधारलं तर अजून फायदा होणार. मी म्हणतो मी सगळं काम सोडलंय आणि सगळं सोडलं, मी डाळिंब धरलंय. बर 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 खरं सांगतो तुम्हाला साहेब, मी डाळिंब धरलंय. मला तुमच्या संग बोलण्याची इच्छा झाली, त्याच्यामुळे मी फोन केला होता, पण मला काय कॉन्टॅक्ट आजपर्यंत झालं नाही. बर बर मग आता जेवढं मी करता येईल तेवढं करतोय, पण माझी बिमारी आहे आता एवढ्या 2 राज्यातल्या लोकांशी कॉन्टॅक्ट करायची होतंय. बरं, आपला माल आहे व्यवस्थित, माल बिघडते एक सुद्धा मालाला स्पॉट नाही. काळजी करू नका, या विरळून काढा. या वर्षी पैसेच बनवूया आपण. आता बिस्किट मध्ये कलर तुम्हाला फोटो बिटो टाकीन मी. हो, मला हाय करा, मी तुम्हाला उत्तर देईन. बरं ठीक आहे, चालतंय. चालेल. हा, ठीक. ठीक ओके.